हॅलो मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. बघा, आज मी आता कढीपत्त्याची चटणी करणार. किती मोठा खूप सारा कढीपत्ता आलेला आहे झाडाला. मस्त ओरिजिनल, त्यात काही नाही, शेंगदाणे वगैरे काही टाकणार नाही, फक्त मीठ आणि थोडंसं तिखट. बघा, आपली कढीपत्त्याची चटणी खूप छान होते. बघा, मस्तपैकी झालेलं मोठं झालेलं आहे. आता मस्त एवढा कढीपत्ता सगळा धुवून स्वच्छ मी वाळून घेतलं तुम्हाला. मस्त थोडासा आपल्या कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे. बघा, थोडं हलकं ते कुरकुरीत होतं. मग मस्त भाजून घ्यायचं, खूप छान. आणि आपले केस पण चांगले राहतात आणि आयुर्वेदिक पण खूप, औषधी खूप आहे. आपण याचा फायदा घ्यायलाच पाहिजे. आमच्याकडे खूप मोठं झाड आहे ना, मी खूप सारा तोडला, ते स्वच्छ करून थोडा सुकवून घेतला. बघा, आता कढईमध्ये थोडं 2 चमचे तेल टाकून थोडं असं कुरकुरीत करून घेणार आहे. छानपैकी कुरकुरीत झालं ना, मिक्सरमध्ये पण फिरवायची गरज लागत नाही त्याला. मस्त कुरकुरीत होतो तो. मस्त बघा, छान कुरकुरीत व्हायला लागला. कढई भरी झालं. याची अर्धी वाटी पण चटणी होणार नाही, पावडर. आणि ते खूप सारं दिसतं. उन्हात पण वाळवायला म्हणजे कुरकुरीत लवकर होतं त्याला. आता थंड होऊ द्यायचा म्हणजे ते कुरकुरीत होत चांगलं. छान भाजून कसा आवाज येतो, खळखळ आवाज येतो त्याचा. कसा मस्त आवाज येतो, खळखळ आवाज यायला. खूप सुकला तो मस्तपैकी. स्वच्छ धुवून, माती वगैरे असते धुवून काढलं स्वच्छपैकी. त्याचा कडकडीत आवाज यायला. थोडासा आपण छान भाजला ना, मग छान चटणी होती त्याची. थोडी जिरे टाकायची, थोडंसं तिखट मीठ टाकायचं. थोडा थंड झाला की म्हणजे आणखी कडक होतो, कुरकुरी होतो ते. तेलावर छानपैकी भाजून घ्यायचं. तर दाखवते नंतर. बघा, थोडेसे जिरे, थोडे शेंगदाणे, जिरे त्याचे भाजून टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ असं टाकून मस्त मिक्सरला बारीक करून घेणार आहे. असं छान भाजून घेणार आहे मस्तपैकी. आता मिक्सरमध्ये मी कढीपत्ता मस्त झाला, भाजून झालेला आहे. आता मिक्सरमध्ये बघा, लाल तिखट, थोडंसं मीठ घेतलं, जिरे आणि शेंगदाणे. एवढं मोठं असलं तर थोडंसं होणार आहे. मी त्यात थोडंच मीठ टाकलं, नाही तर खारट होतं ना. लसूण टाकलं, लसणाने ओलसरपणा येतो त्याला. आपल्याला भाजीला, आमटीला कसा नाही वापरता येतो. बघा, असा कधीच आवाज, कसा कुरकुरीत आवाज यायला लागला. बघा, मस्तपैकी आपला कढीपत्ता भाजलेला आहे. बघा, किती छान चटणी मस्त एवढी झालेली आहे. आता मस्त आपण बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. आणि आपण वरणाला, भाज्यांना असं खायला पण, तोंडी लावायला पण वापरू शकतो. बघा, असं भरून ठेवते. आता कढीपत्त्याचा वापर असं आपण तोंडातून बाहेर काढतो फोडणी टाकल्यावर, असं आपल्या पोटात जातो. त्याने अनेक समस्या आपल्या दूर होतात. म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा. आणि कढीपत्त्याची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये. ओम साईराम.